तिथं लाख रुपये खर्च झाला, लाख रुपयाच्या दर्जाचं स्टेज नाही. त्यांच्या घरकुला नियमानुसार 15,000 टाकीत पेटा भरायला. आमचा विषय असा होता की 1 लाख रुपये त्या स्टेजला खर्च साहेब यायला पाहिजे. ऐका 15-20 आयोगाचे जशी कामं येतात बरोबर, आम्ही टेंडर करतो बरोबर. टेंडर केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर इस्टिमेट बरोबर, इस्टिमेट आल्यानंतर तो त्याच्या पद्धतीनं कामं करेल. ठीक आहे, आम्ही विरोधही केला. समजा विरोध केल्यानंतर काय म्हणणार आहे, तुम्ही कामाला विरोध करता, कामं करून देत नाही. आज हाच उदाहरण आवडेवाडीला आहे, त्याने ते कामं केलेले नाही त्या सरपंचानं. आजही तो वित्त आयोगाचा निधी तसंच पडलेला आहे. विषय कसा आहे इथं ऐका ग्रामस्थ आहे, तुम्ही गावचे राजे, तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे. आम्ही सांगितलं ज्या पद्धतीने एस्टिमेट बनवतात आहे त्या पद्धतीने आम्ही मान्यता देतो. आमचं विचार साहेब तुमच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर त्याच पद्धतीने दिलं का? बघा वित्त आयोगाचा निधी पूर्णपणे येतो, जसा आराखडा येतो तसा निधी येतो, ते पण कामाने सरी बरोबर का नाही. त्या कामावर तो ई टेंडर केलं जातं बरोबर. त्या ई टेंडर कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं, तो इस्टिमेट बनवतो. इस्टिमेट घेऊन आल्यानंतर अशा पद्धतीनं काम करायचं. ठीक आहे, आम्ही काम नाही करावं तर ते काम पडून राहतं. ऐका इस्टिमेट कॉन्ट्रॅक्टर राहतं ना. तुम्हाला त्या स्वरूपाचं ते स्टेज बनवलं ते तुम्हाला मान्य होतं का? मानायला प्रतिनिधी म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला मान्य होतं का 1 लाखाचे स्टेज बुक? नाही समजा नाही राहते, कामं नाही केले तर तुम्ही तुम्ही जे उत्तर दिलं ना ते इस्टिमेट नुसार काम करून घेतलंय स्टेजचं. ठीक आहे, तुम्हालाही मान्य नव्हतं. सत्याने स्टेज तुम्हालाही मान्य नव्हतं. ग्रामसभेत लोकांना तुम्ही माहिती द्यायला पाहिजे होतं. हा इस्टिमेट आहे, काम करण्याचा ठराव करणं गरजेचं राहतं का? फक्त जे काम करायचं होतं ना, हे पोरं जे तरुण बोलताय ना, असंच आम्हाला परिवर्तन करायचं होतं. तुमच्या म्हणजे तुमची बॉडी ना, त्या बॉडी करून गावाला इतक्या अपेक्षा होत्या साहेब, इतक्या अपेक्षा होत्या. इथून माझं तरुण बॉडी आली, गाव परिवर्तनाच्या दिशेने जाणाऱ्या अशा अपेक्षा होत्या साहेब. मला वैयक्तिक आमच्याकडून जेवढा प्रयत्न करायचा तेवढा केला साहेब. आता तुम्ही तुमचं प्रत्युत्तर आता तुम्ही जे प्रश्न विचारले साहेब आम्ही दिले. आमच्याकडून जर काय करतात तर आता मागच्या बॉडी सारखं तुम्ही असं सांगतो काय करणार.